नमस्कार मित्र हो. आता पाहू श्री टेंबे स्वामी महाराजांच्या चरित्रातील प्रसंग. हरिओम. शास्त्री बुवांची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत चालली होती. हे पाहून गावातील काही मंडळींनाही आपली प्रसिद्धी व्हावे असे वाटू लागले होते. पण शास्त्री बुवांना मात्र सतत असणाऱ्या गर्दीचा आणि प्रसिद्धीचा कंटाळा आला होता. श्री दत्त महाराजांचे वास्तव्य माणगावात झाल्यापासून तेथील उत्सवही फार मोठ्या प्रमाणात होऊ लागले होते. आजूबाजूच्या गावातूनही जनसमुदाय येत होता. बहुसंख्येने मंडळी जमत असत. हे पाहून इतरांना त्याचा हेवा वाटू लागला व काही मंडळींनी आसपास त्या त्या ठिकाणी दत्त मंदिरे स्थापन करून बुवांच्या प्रमाणे भजन पूजनाचा कार्यक्रम सुरू केला. पण बुवा मात्र निरपेक्षपणे श्री दत्त महाराजांची सेवा करीत होते. म्हणतात ना, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. अशी स्थिती इतरांच्या ठायी नव्हती. म्हणून लवकरच त्या त्या मंडळींना कोणास राजद्रोह अटक, तर कोणास वेळ लागणे, तर कोणास काय असे प्रकार घडून आलेत. ती स्थाने ओस पडू लागली. केवळ मंदिरातील दर्शन मात्रे सुद्धा भक्तांना आनंद मिळत होता. हळूहळू माणगावातील दत्त मंदिराची ख्याती चौफेर पसरू लागली होती. आजूबाजूच्या परिसरातील लोक माणगाव श्री दत्त क्षेत्र म्हणून समजत होते. याचा मतितार्थ माहिती करून घेऊ आता याची. चला. या विश्वात कोणीतरी काहीतरी सतत करीत असतोच की. जो मनापासून करतो त्याचा काळ आनंदाने जात असतो. त्याची प्रगती होत असते. हे पाहून जर कोणी आपले चांगले व्हावे, आपल्यालाही सुख मिळावे म्हणून कधीतरी एखादा पण तेच करायला जातो. तसे वागण्याचा तो प्रयत्नही करत असतो. पण ते करीत असताना खरंच तेवढ्या मनोभावाने तो करत असतो का, की ओढून ताणून तो करत असतो, याचा विचार तेथे कोणीही करत नाही. त्याच्या बरोबरीने करण्याचा प्रयत्न मात्र केला जात असतो. ही लोक ज्ञान आणि बुद्धी याचा उगाचच घोळ घालत बसतात. तेथे फक्त तो करतो म्हणून मी करतो ही भावना असते. अनेक दैवत ही त्यांच्या त्यांच्या शक्तीप्रमाणे त्यांच्या त्यांच्या भक्तांना श्रद्धेप्रमाणे फळ देत असतात. एक जण काहीतरी करतो म्हणून दुसरा स्वतःच्या मनाने त्याच्यासारखी उपासना करण्याचा प्रयत्न करीत असतो. पण त्याला तेवढी श्रद्धा आणि भावभक्तीच्या खतपाण्याची गरज असते हे तो मात्र विसरत असतो. पंचमहाभूतातील शक्ती नेहमीच प्रत्येकाला सहाय्य करण्यात तयार असते. परंतु मनुष्य अज्ञानाच्या पोटी स्वतःच्याच कल्पनेने काहीतरी करत बसतो. जेवणात सुद्धा मीठ जेवढ्याच तेवढे पडले तरच बरे असते, नाही का? करणारा नक्की काय व कशा तऱ्हेने करावे हे मात्र समजून घेत नाही. आणि समजून घेतले तरी बुद्धीने काम करीत नाही. बुद्धीला देहाची स्थितीप्रमाणे विषयाची आवड असते. विषय हा बाधक असतो म्हणून तो साधक नक्कीच होऊ शकत नाही. योगानेच योगाची वृद्धी होते, याकरता आधी योग जाणून घ्यावा लागतो. बरोबर ना? योगी योगाभ्यासामध्ये नेहमीच एकचित्त असतो. मात्र त्याचे सातत्य व त्याग आपल्याला लक्षात येत नाही. आता आपण याचा अन्वयार्थ पाहू. आपण सर्वच आपल्या मनाने त्या परमेश्वराचे स्वरूप बांधत असतो. त्याला स्वरूप देत असतो. त्याला अनेक बाह्य उपचार, पूजा अर्चा, आराधनेने आणि नानाविध फुलांनी माळांनी सजवत असतो. त्याला अनेक प्रकारचे भोग चढवत असतो. आपल्याला त्याचे नक्की स्वरूप कसे आहे ते केवळ या उपासनेतील अज्ञानामुळे मुळीच दिसत नाही, समजत नाही. ज्या स्थितीमध्ये आपण ते जाणून घेतलेले असते किंवा मनामध्ये त्याच्याविषयी कल्पिलेले असते, ते केवळ आपल्या शक्तीनुसार व आपल्या कल्पना विलासाने ठरवलेले असते.
तो आहे तसाच दिसतो का हो? हे आपल्या अंधत्वामुळे आपण जाणू शकत नाही. जसे आंधळ्याने हत्तीच्या शेपटीला हात लावून हत्ती हा असाच आहे हे समजावे तसे हे असते. तो देहाने कसाही दिसत असला तरी त्याचे अंतर्गत असलेले स्वरूप केवळ साधनेमुळेच आपल्याला दिसू शकणारे असते. त्याला काळाची बंधने नसतात, त्याला गती नसते, त्याला स्थिती नसते. तो निर्गुण निराकार आहे. आपण सर्व बंधनापासून मुक्त होऊन समर्पित होऊन प्रयत्न करू तर आपल्यालाही ते दिव्य स्वरूप पाहायला मिळेल. आपण आपले अंतरचक्षु उघडून त्याला पाहण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्यातही आहे हे नक्कीच समजून येईल. चला आपणही हे पाहण्याचा प्रयत्न करूया. असो, आपण इथेच थांबू आणि पुढच्या भागात पाहू दुसरा आणखी एखादा प्रसंग. श्री गुरुदेव दत्त.